या ठिकाणी आपण रेस्पेक्ट द स्पीकर. बोल. आपण सर्वजण या ठिकाणी इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी आलेलो आहोत. उद्या 8 मार्च या दिवशी इंटरनॅशनल वुमेन्स डे असतो. तर उद्या टाइम भेटेल नाही भेटेल म्हणून आज ऑकेजन आहे म्हणून आपण आज सेलिब्रेट करतोय. तर इथं बसलेले सगळेच तुम्ही तर रिस्पेक्ट करतात, आदर करतात. बिकॉज प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री लपलेली असते. म्हणजे असं मी नाही म्हटलं, कोणीतरी म्हणून ठेवलं पण असतेच. म्हणजे प्रत्येकाच्या मागे असतं. जन्म देताना आई, गोष्टी आणि गप्पा सांगताना आजी, नंतर मोठं झाल्यावर कॉलेजमध्ये गेल्यानंतर मैत्रीण, ते बाकीच काय असतं मैत्रीण, त्यानंतर लग्न झाल्यानंतर बायको, त्यानंतर मुलगी, त्यानंतर म्हातारपणात परत सून, म्हणजे मुलगीच आली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वुमेन्स आली. तर आपण सगळेजण रिस्पेक्ट करतो, आदर करतो सगळ्यांचा. सगळ्यांनी असंच आदर करत राहावा सगळ्या गोष्टींचा. मुलींचा चुकत असेल कुठं तर आपण इनिशिएटिव्ह घेऊन माफी मागावी. चुकीचं गोष्ट झाली तर स्वतःने समजून घेऊन पुढाकार घ्यावा. असं काही कमी नाही की मुलीची माफी देऊन आपण लहान झालो किंवा आपण मोठं झालो अशी कुठलीच गोष्ट नसते. आता काय होतं, एखादी मुलगी मला बोलली, मी काय म्हणतो ती पोरगी ती मला बोलती, तर बोलती म्हणजे काय, माझ्या एका हाताने टाळी वाजते कधी अजिबात वाजत नाही. तिचे खूप 50% तुझे खूप 50% चुकलं जा ना, माफी माग ना, काय चुकत काय अडचण नाही. काय मान खाली होणार आहे का कोणाची, होणार आहे का, होणार आहे सांगा, नाही होणार ना. तुमचा जास्त वेळ काय घेत नाही. सगळ्यांनी आनंद घ्या, मजा करा. आणि या ठिकाणी उद्याचा उमेद आपण आजच सेलिब्रेट करतोय त्याचा पण ऍडव्हान्स मध्ये आनंद घ्या. आणि ऍडव्हान्स मध्ये आनंद घेऊ नका. ऍडव्हान्स मध्ये माफी मागायला शिका आणि ऍडव्हान्स मध्ये रिस्पेक्ट करायला पण शिका. एक विनंती करतो.